नमस्कार. झेपमध्ये मी अश्विनी आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. मागील भागात आपण पाहत होतो यशस्वी मराठी उद्योजक माननीय श्री मुकुंद कुलकर्णी यांचा जीवन प्रवास व त्यांची यशोगाथा. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात असा काही एखादा निर्णायक टप्पा येतो की त्यामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्याला पुढे जाऊन अनुकूल किंवा प्रतिकूल अशी कलाटणी मिळते. नमस्कार. मी 1989ला नाशिकला आलो आणि 89 ते 95 पर्यंत रिलायबल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीमध्ये नोकरी केली. ॲक्च्युली नोकरी लागतानाच मी स्मॉल स्केल जॉईन केलं होतं की मला कुठला तरी बिझनेस करायचा होता. हे पहिल्यापासून डोक्यात होतं, पण तशी संधी मिळत नव्हती. 89 ते 95मध्ये मला रिलायबलमध्ये खूप काम शिकायला मिळालं आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री जॉईन केल्यामुळं आणि तिथं जी मंडळी होती, बागवे साहेब होते, बापट साहेब होते, चिटणीस साहेब होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी खूप काही शिकलो. आणि 95ला अशी कंडिशन झाली की रिलायबलने हे डिसाईड केलं की महिंद्रा सोनाचं काम त्यांनी सोडायचं डिसाईड केलं, कारण की त्या कामात टुलरूमची मॅनपॉवर खूप लागत होती. मी बागवेसांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की सर, माझी मनापासून बिझनेस करायची इच्छा आहे आणि अनेसा MSLचं तुम्ही काम सोडताय, तर तुम्हीच मला तिकडं रिकमेंड करा, म्हणजे दोन्ही गोष्टी होऊन जातील. आणि बागवे साहेबांना ते पटलं आणि त्यांनी मला सांगितलं की हो ठीक आहे, मी तुला सोडायला तयार आहे. MSLच्या कामाबरोबर तुला माझीही काही क्रिटिकल कामं करावी लागतील. आणि मला तर अजून आनंद झाला, कारण म्हणलं याच्यापेक्षा अजून काय पाहिजे, म्हणजे दुधात साखर, म्हणजे MSLचं काम तर मिळणारच आहे, त्याबरोबर रिलायबलचं पण काम मिळणार आहे. खरं तर उद्योगामध्ये उतरण्यासाठी मी नोकरी करत होते त्यावेळेसची महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये, आणि मुलं लहान होती. आत्ताच्यासारखी कंडिशन नव्हती. आत्ता जे पालकांना आव्हान आहे शैक्षणिकेचं, तसं आव्हान नव्हतं. शिक्षण खूप सोपं होतं आणि विचार केला चला 10वीपर्यंत तरी आपण बघूया यामध्ये काही आपल्याला व्यवसायामध्ये काही यश मिळते का, आणि म्हणून हा निर्णय घेतला गेला. आणि 1996ला स्वतःच्या एका भाड्याच्या शेडमध्ये या व्यवसायाला सुरुवात झाली. की सुरेश फेगडे जे आहेत माझे पार्टनर, जे आत्ता माझे पार्टनर आहेत, ते पण रिलायबलमध्ये पार्ट टाईम टूलरूमच्या कामासाठी येत होते. आणि त्यांनी जवळजवळ 2 वर्षापासून यायचं सोडलं होतं, पण त्याच्या अगोदर ते 3-4 वर्ष येत होते, त्यामुळे त्यांची आणि माझी ओळख होती. आणि आम्ही हे सेमच काम करत होतो तिथं. रिलायबलनं जे काम सोडलेलं आहे तेच काम मी करत होतो, त्याचं टूलिंग तेच करत होते. त्यामुळे त्यांच्यापेक्षा बेस्ट पार्टनर दुसरा कोणी असू शकत नव्हता. आणि आम्ही एक जागा भाड्याने घेतली, तिथं 2 मशीन पण होत्या त्या मालकाच्या, म्हणजे त्या मशीन पण भाड्याने घेतल्या आणि जागा पण भाड्याने घेतली. आणि दसऱ्याला चालू करायचं ठरवलं. आम्ही ज्यावेळी दसऱ्याला चालू करायचं तिथं गेलो चालू करायला, त्यावेळी तिथं अजून 2 माणसं आली आणि ते पण म्हणे की नाही ह्या मशीन तर आम्ही विकत घेतलेल्या आहेत, तुम्ही फक्त जागा भाड्याने घेतली असेल आणि ह्या मशीन आम्ही विकत घेतलेल्या आहेत. मग आम्ही परत त्याच्याशी दोघांनी एकमेकाशी भांडण करण्यापेक्षा दुसऱ्या दिवशी त्याला म्हणलं की आपण त्या मालकाकडे जाऊ. आम्ही दोघं संध्याकाळी मालकाकडे गेलो आणि त्या मालकाला विचारलं, तर त्यांनी सांगितलं की हो मी ह्यांना विकले आहेत, पण ह्यांनी माझे पैसेच दिलेले नाहीत. चेक दिले तर ह्यांच्या बँकेत अकाउंटमध्ये पैसेच नाहीत. तर तो माणूस म्हणला तू चेक टाकायचा ना बँकेत, तुला काय प्रॉब्लेम आहे, तू टाक उद्या चेक. म्हणजे त्याचे ॲक्च्युली त्या माणसाने आम्हाला असं फसवलं की त्याचे पैसे काढायचे होते आणि मग हे आपण असं भाड्याने दिलं की तो माणूस आपोआप पैसे देईल. त्या माणसाने दुसऱ्या दिवशी त्याचे चेक टाकले, ते क्लिअर झाले. त्यामुळं आम्ही आता ठरवलं की बाबा कमीत कमी जागा भाड्याने घ्यायची, पण कमीत कमी मशीन तरी आपली असली पाहिजे. आणि मग परत दसऱ्याच्या वेळी जे काम करायचं ते आम्हाला म्हणजे पहिल्याच घासाला खडा लागला थोडक्यात जे आहे ते. पण आम्ही काही डगमगलो नाही आहेत. परत मग प्रयत्न करून जे आहे ते मशीन हुडकली, जागा हुडकली आणि परत दत्त जयंतीच्या दिवशी आम्ही B51 ही जागा आम्हाला मिळाली. 2 मशीन आम्ही 1.5-2 लाख रुपये घालून एक 60 टनीची पॉवर प्रेस आणि एक 20 टनीची पॉवर प्रेस घेतली. आणि मग 1995ला दत्त जयंतीच्या मुहूर्तावर आम्ही आमचं नवीन जागेत B51ला आमचं काम चालू केलं. रिलायबलमध्येच असताना मुकुंद कुलकर्णी साहेबांची माझी ओळख झाली. ते माझ्या संपर्कात आले योगायोगाने. त्यांनी मला भागीदारीत व्यवसाय करण्याची इच्छा व्यक्त केली. तिथून आम्ही भागीदारी करून SM ऑटो स्टॅम्पिंग निर्माण झाली. मुकुंद साहेब आणि माझा आमचा एकमेकांवर एवढा विश्वास आहे, त्याचे रूपांतर आता SM ऑटो ग्रुपमध्ये झाले. त्यामुळे आम्ही 2 वर्ष भाड्याच्या जागेतच चालवलं. आणि 98मध्ये B198ला जो प्लॉट होता तिथं आम्ही, कारण काही आंबडला जागा घेणं अतिशय अवघड होतं आणि आंबडला जेवढी जागेची किंमत होती तेवढ्यात तिथं आमचा प्लॅन्ट होऊ शकत होता. ते B198ला आम्हाला बँक ऑफ इंडियाने 6.5 लाखाचं लोन दिलं. 2.5 लाख रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटकडून मिळाले आणि आम्ही स्वतःचे 1 लाख टाकून 10 लाखामध्ये तिथं आमची जागा, बिल्डिंग आणि मशिनरी
या तिन्ही गोष्टी झाल्या आणि 1998ला आम्ही आमचा B198ला पहिला प्लॅन्ट आम्ही चालू केला. नंतर 2001ला असं झालं की आता भाड्याच्या जागेत करण्याच्या आम्ही J9ला आम्ही एक 12 जणांनी मिळून तो प्लॉट घेतला, सोसायटी स्थापन केली आणि त्याच्यात 800 स्क्वेअर फुटाचे 12 गाळे काढले आणि त्यापैकी J9/9 हा गाळा आम्ही 2001ला स्वतःचा चालू केला आणि मग ते भाड्याच्या जागेतलं जे आहे ते त्या 2001ला त्या J9/9च्या गाळ्यात ते लेबर काम जे आहे ते सगळं तिथं चालू केलं. मुकुंदराव कुलकर्णी या विषयावर जर मला काही विचाराल, प्रचंड महत्त्वाकांक्षा, त्याचबरोबर सदैव समन्वयात्मक भूमिका आणि अनेकांना बरोबर घेऊन जाण्याची इच्छा, दुर्दम्य इच्छाशक्ती, अत्यंत समाजसेवी वृत्ती आणि अनेकांचं कल्याण व्हावं आपल्या माध्यमातून यासाठी धडपडणारा माणूस. कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही कामात चढ उतार हे असतातच, तसेच उद्योग व्यवसाय क्षेत्रातही अर्थात ते आहेतच. आणि 2004ला आम्हाला J41 हा 1000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट मिळाला. तिथं एक 1200 स्क्वेअर मीटर बांधलेलं होतं आणि बाकी पूर्ण प्लॉट रिकामा होता आणि असा तो प्लॉट आम्हाला RCC केलेला होता. तिथं लाईट होती, पाणी होतं, 10 HPची पॉवर होती. त्यामुळं लकीली तो 2004ला मिळून गेला आणि आम्हाला तो 2004ला तो J41 प्लॉट मिळाला. SM ग्रुपच्या स्थापनेपासून माझा मुकुंद सरांशी आर्थिक सल्लागार म्हणून तर संबंध आहेच. SM ग्रुपची सुरुवात करून शून्यातून सुमारे 100 कोटीपर्यंत SM ग्रुपचा व्यवहार नेताना त्यांनी ज्या पद्धतीने आर्थिक नियोजन, आर्थिक शिस्त, कायद्यांचं योग्य पद्धतीने पालन ह्याच्यावर भर दिला आहे, त्याच्यासोबत आपण ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून व्यवसाय करतो आहोत ह्याचं देखील पूर्णपणे भान ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे SM ग्रुप हा जो आहे हा सुमारे 600 कामगारांचं एक मोठं कुटुंब अशाच पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जातं आणि त्या पद्धतीने SM ग्रुपच्या प्रगतीसोबतच सर्व कामगारांची देखील योग्य पद्धतीने प्रगती होईल याची पूर्णपणे काळजी घेतली जाते. आज कोणी इन्व्हेस्टमेंट करतं तर ते काय करतात, पैशाला पैसा जोडतात. माझं मत असं आहे, सरांनी नुसता पैशाला पैसा नाही जोडला, माणसाला माणसं जोडली. लहानपणापासून SM मध्ये येत असल्यामुळे कुलकर्णी साहेब आणि फेगडे साहेब यांचा प्रवास मी फार बारकाईने बघितला आहे. सामान्य माणसाकडून असामान्य कामगिरी करण्याचं कौशल्य कुलकर्णी साहेबांकडे आणि फेगडे साहेबांकडे आहे. मला SM ऑटोमध्ये 8 वर्ष पूर्ण होत आहे. सेकंड जनरेशन उद्योजक म्हटलं की थोडं दडपण असतं. आपण काही चुकीचं काम केलं तर त्याचा परिणाम काय होईल. पण कुलकर्णी साहेबांनी मला नेहमीच असे सांगितले आहे की केल्याने होते आहे रे, आधी केलेची पाहिजे. त्यामुळे त्यांनी मला नेहमी असंच मार्गदर्शन केले आहे की आपण चुका कराव्या आणि त्यातून शिकावं. थोडक्यात ही एनकरेज मी टू फेल अँड गेट मूव्हिंग. कुलकर्णी साहेबांनी मला नव्या संधी कशा शोधाव्या यावर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे नेतृत्व आपण कसे करावे यावर देखील त्यांनी मार्गदर्शन केले. आपण अधिकारपदावर असलो तरी उगाचच अधिकार गाजवणे नसावे. या उलट लोकांबद्दल हळवेपणा असावा. आपण लोकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांची विचारपूस करतो. त्यामुळे SM ऑटो ग्रुप ही एक कंपनी नसून कुटुंब बनले आहे. मुकुंद कुलकर्णी साहेबांबद्दल सांगायचं झालं तर ते एक उत्तम लीडर आहेत. ते एक उत्तम वक्ता आहेत. शिवखेराज असं सांगतात की चांगले लीडर हे नेहमी योग्य निर्णय घेतातच असं नाही, पण ते निर्णय घेतात व ते योग्य करतात. हेच आम्हाला शिकवण जी आहे ती कुलकर्णी साहेबांनी दिलेली असल्यामुळे ते आम्हाला पदोपदी एक लीडर घडवण्यात सुद्धा मागे पुढे बघत नाहीत. एक आमच्यामधली लीडरशिपची एक जी क्षमता आहे ती ते प्रोत्साहन देऊन पुढे हे करण्यास मदत करतात. 2004ला ज्यावेळी J41 मिळाला आणि आमचं बांधकाम वगैरे चालू झालं, 1 वर्षात आम्ही बरंचसं बांधकाम केलं आणि त्यावेळीच इनोवा रबर जे आहे बक्षी साहेब, हेमंत बक्षी साहेब, त्यांनी मला बोलावलं की अरे मुकुंदराव तुम्ही माझं युनिट चालवायला घेता का. त्यांचं प्रेस शॉप होतं आणि त्यांचा मुख्य धंदा जो आहे तो रबर बॉन्डिंगचा होता. आणि त्यावेळी मी त्यांचं प्रेस शॉप बघून आलो. त्यांना सांगितलं की सर मी काय ते चालवायला घेऊ शकत नाही, त्यापेक्षा तुम्ही प्रेसचं काम माझ्याकडे द्या. तर त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की अरे माझं काय मी ते प्रदर्शन म्हणून ठेवू काय किंवा शोरूम म्हणून ठेवू का. तर मला सर तुम्ही मला मशीन पण द्या, टुलिंग पण द्या आणि काम पण द्या. आणि बक्षी साहेबांना ते पटलं आणि ते म्हणे की ठीक आहे काय हरकत नाही. आणि त्यांनी मला म्हणजे युनिटचं बांधकाम व्हायला आणि त्यांच्या मशीन मिळायला, काम मिळायला जागा झाली
तेव्हा मला एकदम फोर्सली जे आहे ती बक्षी साहेबांमध्ये ती एक मदत मिळाली 2005मध्ये. 2006ला आम्ही J41चं उद्घाटन ऑफिशियली केलं. त्यावेळी तिन्ही कस्टमरला बोलावलं. त्यावेळी इनोव्हा रबरचं काम होतं, रिलायबलचे बागवे साहेब होते ज्यांचं पहिल्या दिवसापासूनच काम होतं, आणि महिंद्रा सोनाचे प्रभू साहेब होते. तिघंही आले आणि तिघांनी आमचं अगदी इतका आनंद झाला त्यांना की आम्ही हे काम जे आहे चेन्नईचं इतकं अवघड काम त्यांना वाटत होतं की हे नाशिकमध्ये होऊ शकत नाही, असं काम आम्ही चालू केलं 2006ला. आणि मग छान तिथून जी सुरुवात झाली तिथून एकदम छानपैकी स्पीड झाला. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आत्तापर्यंत जे आहे ते गोष्टी प्रोग्रेस होतच होती, पण बक्षी साहेबाच्या कामामुळं आणि MSLच्या नवीन हाऊसिंगच्या कामामुळं आम्हाला जोरात स्पीड मिळाला. आणि मग आता वाटायला की आता आपण ह्याच्यापेक्षा मोठं युनिट घ्यायला पाहिजे. आणि मग 2008ला आम्ही C13 ज्याचं 3200 स्क्वेअर मीटरचं युनिट बघितलं, पण ती जागा लगेच भरून गेली 1-1.5 वर्षात. मग जी राहिलेली जागा होती, कारण 3200चा प्लॉट होता, आम्ही परत मोठं बांधकाम केलं, हाय टनेज टाकायचं ठरवलं, हाय टनेजचं सगळं. आणि ह्या सगळ्या गोष्टीला माझे कस्टमर जे आहेत ना की ते म्हणजे नुसते माझे कस्टमर नव्हते, तर सगळे मार्गदर्शक होते. प्रत्येक कस्टमरकडनं मला मार्गदर्शन मिळत होतं, बागवे साहेबाकडनं मार्गदर्शन मिळत होतं. त्यामुळं अक्षरशः 3-4 वर्षात जो आहे हा प्लॉट जवळजवळ सगळं भरलं जे आहे ते. आणि मग असाच एक 8200 स्क्वेअर मीटरचा प्लॉट सिन्नरला होता आणि आम्ही तो चौकशी केली आणि तो 8200चा प्लॉट जो आहे तो 2013ला आम्ही समर्थ कोऑपरेटिव्हकडनं काही पर्सनल लोन घेतलं, TJPकडनं काही लोन घेतलं आणि 2013ला आम्ही तो प्लॉट घेतला. 2013ला जेवढी आम्ही E23 प्लॉट घेतला त्यावेळी ॲक्च्युली तोही रिसेलचाच होता. ते 8200च्या म्हणजे जो 16,000 स्क्वेअर फूट आम्ही तिथं बांधलं. कुलकर्णी साहेब आणि फेगडे साहेब म्हणजे आमचे पालक आहेत आणि त्यांनी आमच्या जीवनातल्या प्रत्येक घटकाला स्पर्श केलेला आहे. त्यामुळे आम्ही इथे परिवारासारखे राहत आहोत. दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलन म्हणून 26 जानेवारीला एक प्रोग्राम आम्ही साजरा करतो. त्या प्रोग्राममध्ये आम्ही आमच्या पूर्ण फॅमिलीला घेऊन वगैरे येतो. त्याच्यात आम्ही खेळ वगैरे गेम्स वगैरे खेळत असतो. आम्हाला जेव्हा कोरोनाचं पिरियड आला त्यावेळेस आम्हाला भरपूर मदत केली. त्याच्यानंतर आम्हाला पेमेंट वगैरे बी दिलं आहे, त्यांनी प्रोव्हाइड केलं सगळं. मी जेव्हापासून या कंपनीत जॉईन झालो तेव्हापासून मी बघतोय की या कंपनीची ग्रोथवर ग्रोथ होते. या ग्रोथचं कारण फक्त म्हणजे आमचे दोन्ही डायरेक्टर एक कुलकर्णी सर आणि फेगडे सर. कंपनीने आम्हाला इतकं काही चांगलं घडवलं की आमच्या मुलांचं पण आणि त्या ट्रेनिंगमुळे घरी पण आम्हाला भरपूर चांगल्या प्रमाणात सहकार्य लाभलं आहे. त्याच्यामुळे आमच्या मुलांचे शिक्षण वगैरे जवळजवळ 2 ते 4 मुलं आमचे इथं काम करून आणि इंजिनिअरिंग झाले. सरांच्या मार्गदर्शनाने खूप चांगला आम्हाला आदर्श मिळाला आहे. माननीय श्री मुकुंद कुलकर्णी हे आम्हाला प्रत्येक वेळेस मदत करत असतात. आम्हाला एज्युकेशन फंडामधून आम्हाला गरजेच्या ठिकाणी पैसे भेटत असतात. म्हणजे आम्हाला कुठं जर 50-50 हजार रुपये लागले, 1 लाख रुपये लागले तरी आम्हाला एज्युकेशन फंडामधून पैसे भेटतात. आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आम्हाला आमच्या कंपनीकडून पैसे भेटत असतात. दुसरी गोष्ट, आम्हाला कुठं बाहेर येता जाता जरी कुणाचा आमच्या कंपनीच्या कामगारांचा ॲक्सिडेंट वगैरे जरी झाला तरी आमची कंपनी त्याची पण स्केअर घेते. दवाखान्यात नेणे, त्याचा खर्च करणे वगैरे. मुकुंदजींना त्यांच्या उद्योगातील यशामुळे अनेक पुरस्कार आजवर मिळालेले आहेत. नाशिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनद्वारा नीम एक्सलन्स पुरस्कार, इंडियन इकॉनॉमिक फोरम दिल्लीद्वारा उद्योग भारती पुरस्कार, ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबलकडून उद्योग कौस्तुभ पुरस्कार, उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्योग भूषण पुरस्कार, तसेच ऋग्वेद संस्था नाशिकद्वारा जीवन गौरव पुरस्कार, शिवाय समाजसेवेकरता समान भूषण पुरस्कार इत्यादी प्राप्त झालेले आहेत. माझ्या स्वतःच्या करिअरमध्ये माझी जशी जशी प्रगती होत गेली, शिक्षणाच्या निमित्ताने असेल किंवा स्वतःच्या बिझनेसच्या निमित्ताने असेल, बाबांकडे बघून एक गोष्ट जी कायम होत राहिली आहे की माझे पाय जमिनीवर राहिलेले आहेत. म्हणजे मी जेव्हा IIM बँगलोरमध्ये MBA करायला गेलो तेव्हा पुस्तकी ज्ञान मॅनेजमेंटबद्दल किंवा ते तर कॉलेजमध्ये मिळालं, पण त्याचं जे प्रत्यक्षात ते कसं अप्लाय करायचं किंवा त्याचे काय बाउंड्रीज आहेत, काय लिमिट आहेत, ते बाबांमुळे मला कळत राहिलं. आतासुद्धा जेव्हा बेंगलोरमध्ये मला लोक विचारतात की तुला स्वतःला बिझनेसमॅन व्हायची किंवा अंतरप्रेन्युअर व्हायची प्रेरणा कुठून मिळाली, तर आय एम अ सेकंड जनरेशन अंतरप्रेन्युअर. बाबा फर्स्ट जनरेशन अंतरप्रेन्युअर असल्यामुळे
त्यांचा जो स्ट्रगल आहे, त्यांची जी लढाई आहे, त्याच्यामधून इतकं सगळं शिकायला मिळालेलं आहे की त्याच्यामुळे आमची लढाई थोडी सोपी झालेली आहे. कारण फार जे कठीण प्रसंग, मग ते कॅपिटलच्या बाबतीत असतील किंवा लोकांच्या बाबतीत असतील, काही ना काहीतरी बाबांच्या पूर्ण त्या बाबांची जी जर्नी आहे त्याच्यामधून आम्हाला शिकायला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे आमची लढाई सोपी झालेली आहे. बाबांच्याबद्दल काय बोलायचं. बाबा म्हणजे आमचे खरोखर देव माणूस. पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये बॅलन्स कसा साधावा हे खरंच बाबांकडनं शिकण्यासारखं आहे. आम्ही घरी त्यांना मिस्टर डिपेंडेबल म्हणतो. पोरांना सांभाळायचं म्हणा किंवा कुठे बाहेर जायचं म्हणा, ते नेहमीच आम्हाला हेल्प करायला रेडी असतात. ते सगळ्या लेवलवर आम्हाला इन्स्पायर करतात. प्रोफेशनल लेवलवर पण इन्स्पायर करतात, पर्सनल लेवलवर पण इन्स्पायर करतात. आणि आमची हीच इच्छा आहे की आम्ही त्यांच्यासारखं 1% पण बनवू शकलो तर आमची लाईफ सक्सेसफुल राहील. बाबांबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे मी स्वतः त्यांच्याकडे शिकलो. माझं IIT झाल्यावर मी 2 वर्ष बाबांच्या कंपनीत काम केलं. माझं असं काही फॉर्मल MBAचा काही एक्सपिरियन्स नाही, पण माझं जे सगळं जो बिझनेस कसा चालवायचा हे मी त्यांच्याकडेच शिकलो आणि ते मला आजही खूप कामाला येतं. इनफॅक्ट आता मी जे काम करतो ते कोर फायनान्समधलं आहे आणि माझी डिग्री मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधली. कंपनीतला माझा जो एक्सपिरियन्स होता ते मला बाबांकडून खूप शिकायला मिळालं की पैसा कसा फिरतो, काय इन्सेंटिव्ह असतात, लोकांचे काय इन्सेंटिव्ह असतात, पैशाचे काय इन्सेंटिव्ह असतात, राईट. तर हे सगळं माझं MBA माझ्या बाबांच्या हाताखाली झालं आणि आय एम व्हेरी लकी की ते त्या पद्धतीने झालं. माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच मी पहिले 1-1.5 वर्ष बाबांबरोबर काम केलं होतं SM ऑटोमध्ये आणि आय थिंक दॅट वॉज द बेस्ट डिसिजन एव्हर. मला त्याच्यात इतकं शिकायला मिळालं की बाबा जसं लोकांशी इंटरॅक्ट करतात, म्हणजे कोणी कसंही वागलं तरी आपण कायम चांगलं वागत राहावं, हे बाबांकडनं मी खूप शिकले आणि ह्याचा अनाहूतपणे मला खूप ठिकाणी फायदा झालेला आहे. त्यामुळे जे सॉफ्ट पॉवर आपली बिल्ड होते ती मी पाहिली आहे की बाबांना त्याचा किती फायदा होतो आणि मी पण ते माझ्या वागण्यात आणायचा प्रयत्न करते. तर म्हणजे माझे वडील जेव्हा वारले कोविडमध्ये तेव्हा पहिल्यांदा बाबांनी येऊन माझ्या पाठीवर थाप ठेवली की आता मी तुझे बाबा आहे. म्हणजे त्यांची जागा तर नाही घेऊ शकत, पण मला जेवढं जमेल तेवढं मी सगळं करेन. आणि आजपर्यंत बाबांनी ते सगळं केलेलं आहे. म्हणजे मला कधी कमी नाही वाटली की माझे वडील नाही आहेत म्हणून. सो ही इज लाईक, मला असं वाटतच नाही की मी सून आहे त्यांची, मी मुलगीच आहे त्यांची आणि ते वडीलच आहेत माझे. ज्यावेळी आपण एवढा मोठा पल्ला गाठतो त्यावेळी समाजाचे आपल्यावर भरपूर उपकार असतात. पुष्कळ जणांनी जाता येता आपल्याला भरपूर मदत केलेली असती. मला शिक्षणात ज्या ज्या संस्थेने मदत केली त्या सगळ्या संस्थेचं मी काम करतो. ज्यांनी त्यावेळी मला शिक्षणासाठी पैसे दिले होते त्यांचे पैसे तर परत केलेच, पण त्यांना अनेक देणग्या दिलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, ज्या लोकांबरोबर आपण काम करतो, जे माझे वर्कर्स आहेत, जे माझे कामगार आहेत, स्टाफ आहे, या सगळे जे आहेत, हे समाज म्हणजे काय, आपल्या अवतीभोवती जे लोक असतात ज्यांच्यामुळं आपली प्रगती झाली असते त्यांनासुद्धा मदत करणं आपलं काम असतं. कुलकर्णी साहेबांनी आम्हाला मेडिक्लेमची सोय करून दिलेली आहे. दरवर्षी मेडिक्लेमचे पैसे कंपनी भरते, कुलकर्णी साहेब भरत आहे आणि आम्हाला अशा बऱ्याच फॅसिलिटी दिल्या आहे. त्यामुळे कुठल्याही आमच्या कामगाराचं घर, लग्न किंवा कुठल्याही प्रकारचं दवाखाना असेल ते आजपर्यंत अडलेलं नाहीत. त्यांचे विचार हे खूप प्रगल्भ आहेत. त्यामुळे आज आमचं संपूर्ण जवळ 400-500 लोकांचा स्टाफ आहेत, परंतु सगळेजण त्यांच्यामुळे प्रभावित होऊन या कंपनीत राहिलेले आहेत. बेईमानी आणि प्रामाणिकपणाही सर्व क्षेत्रांसकट या उद्योगधंद्यातही आढळतात. एक यशस्वी उद्योजक म्हणून असे काही अनुभव मुकुंदजींना आलेले आहेत आणि या घटनांची त्यांनी जाणही ठेवलेली आहे. कारण व्हॅलिड एक्सपिरियन्स हा कुठला आणि तो का जपून ठेवावा हे एक यशस्वी व्यक्तीच जाणू शकते. आम्ही अनेक सामाजिक संस्थांवर त्यांच्याबरोबर काम करतो, अनेक औद्योगिक संस्थांवर त्यांच्याबरोबर काम करतो. खूप वेळा समन्वयात्मक भूमिकेतून त्यांनी संकटमोचकाचं काम केलेलं आहे, अनेकांचे वाद मिटवलेले आहेत. एखादा अडचणीत आलेला उद्योजक हाताला धरून त्यांनी खड्ड्यातून बाहेर काढलेला आहे. अशी अनेक उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर आहेत. गेल्या 2.5 वर्षापासून त्यांचा आमचा परिचय चांगल्या पद्धतीने आहे. त्यांची कामाची पद्धत खूप चांगल्या पद्धतीने आहे. कारण ही कंपनी याच्या अगोदर डबघाईस गेलेली असताना त्यांनी ही कंपनी 2.5 वर्षापूर्वी टेक ओव्हर केलेली. कारण ही कंपनी एकदम बंद पडण्याच्या स्थितीमध्ये होती, पण तर त्यांनी ही कंपनी टेक ओव्हर केल्यानंतर त्यांनी एवढ्या मेहनतीने केली,
की या आज कंपनी चांगल्या पद्धतीने चालू आहे. एज्युकेशन फंड एक कन्सेप्ट काढली, त्यात कामगारांचे, आता कंपनी अधिकाऱ्यांचे, यांच्या पाल्यांचं काही शिक्षणाच्या खर्चाचा प्रश्न काही असेल तर त्याबद्दल मदत केली जाते. त्याने बराच हातभार सर्वांच्या शिक्षणासाठी लागतो आहे. आणि जसं शाळेमध्ये किंवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पॅरेंट टीचर ही कन्सेप्ट असते, काही विद्यार्थ्यांमागं एक शिक्षक दिलेले असतात त्यांच्या पर्सनल ग्रोथसाठी, तसं काही कामगारांमागे ठराविक अधिकारी, एका अधिकाऱ्यामागं 5 ते 7 लोक, 10 लोकांचा त्यांना ग्रुप जॉईन करतो. तर असं काही गोष्टी असतील तर त्या कामगार आणि अधिकाऱ्यांमध्ये तो संवाद होऊन जवळीक साधली जाऊन ते प्रश्न मार्गी लागता येईल. मुकुंदराव हे अतिशय कष्टाळू, जिद्दी व्यक्तिमत्व आहे आणि सुरुवातीच्या काळात त्यांचा जेव्हा नवीन व्यवसाय सुरू करायचा होता त्यावेळेस मी त्यांना 50,000 रुपये दिले. ते सत्कारणी लागले असं मला वाटतं. ते प्रत्येकाला मदतीचा हात त्यांचा सदैव असतो. कोणालाही म्हणजे सगळ्या नातेवाईक असो किंवा मित्रमंडळी असो, कोणी इतर कोणीही गरीबातला गरीब जरी असला तरी त्यांना सतत मदत करणे, त्यांना पैशाची व्यवस्था करणे हे त्यांच्या सदैव कर्तव्यात असतं. दरवर्षी जे आहे आपल्या संघाची जे रक्तपेढी आहे, जनकल्याण रक्तपेढी, त्या जनकल्याण रक्तपेढीला दरवर्षी आम्ही रक्तदान करतो. माझ्या 5 युनिटमध्ये मी शिबिर संयोजक आहे रक्तदानाचा. आणि त्याचवेळी ज्यावेळी आम्ही शिबिर भरवतो त्यावेळी आजूबाजूच्या कंपन्यातून आमच्या कस्टमरकडनं, सप्लायरकडनं अनेक लोक आणून त्यांना समजावून सांगून रक्तदान करायला लावतो. माझ्या जे कंपनीत माझे बांधव आहेत, माझ्याबरोबर जे काम करणारे आहेत, त्यांचं घर घ्यायचं असेल, त्यांना गाडी घ्यायची असेल, त्यांच्या मुलांना कुठं प्रवेश घ्यायचा असेल, ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा मेडिक्लेम असेल तर आम्ही पूर्ण फॅमिलीचा मेडिक्लेम देतो. म्हणजे फक्त त्या एकट्यापुरता नाही आहे, तर त्याचे आईवडील, त्याची बायको, त्याची पोरं, हे सगळ्याला इन्क्लुडिंग आम्ही हे करतो. कारण हे आपलं खरं म्हणजे समाजापासून आपण जे घेतलेलं असतं ते समाजाला परत करायचे हेच आपले दिवस आहेत. आणि ते कधीही विसरायचे नाहीत की आपण कुठून आलेलो आहोत आणि आपल्या कुणामुळं आपली किती प्रगती झालेली आहे. त्यामुळे त्या आहेत. देशस्वरूप विधी संस्था आहे, ब्राह्मण सभा आहे, पुन्हा मी ज्या संस्थेत शिकलो, सोलापूरचं डॉक्टर चाटी अनाथ विद्यार्थीगृह आहे, अशा या संस्थेमुळंच आज मी इथं पोहोचू शकलेलो आहे. त्यावेळी मला समाजाने मदत केली म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. त्यामुळं समाजाला मदत करणं हे माझं कर्तव्यच आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही कंपनीतर्फे, स्वतःतर्फे आणि ज्या शाळेत माझी मुलं शिकली त्या शाळेत माझी बायकोसुद्धा त्या शाळेत खूप काम करते. संघाची शाळा आहे, ती 43 युनिट आहेत. तर असं ते ग्राउंड लेवलला तर ती माझ्यापेक्षा जास्त काम करते समाजकार्य जे आहे ते. आणि असं आम्ही दोघांनी मिळूनही खूप समाजकार्य करतो आहोत आणि इथून पुढं तर अजून त्यासाठी जास्त वेळ द्यायचा मानस आहे. मी इथे अभिमानाने व आनंदाने सांगू इच्छितो की माझ्या व्यवसायात मला माझ्या बायकोची तन मन धनाने साथ मिळाली. त्याचप्रमाणे माझ्या बायकोची मोठी बहीण रेखा कुलकर्णी यांनी मला सुरुवातीला जागा घेण्यासाठी आर्थिक मदत केली. त्याचप्रमाणे माझे मित्र बाबूराव ताजनपुरे व दुर्गादास बैरागी हे दोघं मला बँकेच्या लोनसाठी गॅरंटर राहिले म्हणून मला लोन मिळू शकलं. त्यामुळे मला इथे सांगायला आनंद वाटतो आहे की जर जो कोणी उद्योगात येईल त्याला जर त्याच्या घरच्यांनी, त्याच्या मित्रांनी, त्याच्या नातेवाईकांनी साथ दिली तर तो उद्योगात निश्चितपणे यशस्वी होऊ शकतो. माझ्या या यशस्वी वाटचालीत ज्या ज्या लोकांनी मला सहकार्य केलं, ज्यांची मला मदत झाली, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. जय जय जय. तर ही होती यशस्वी मराठी उद्योजक माननीय श्री मुकुंद कुलकर्णी यांची यशोगाथा. भेटू पुढील आठवड्यात याच दिवशी याच वेळी. जय हिंद, जय महाराष्ट्र.